तर बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय। तर आज आपण बनवतोय बाजरीच्या कापण्या। जर तुम्हाला आखाड तळायचा असेल तर अगदी बेस्ट रेसिपी आखाड तळण्यासाठी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बाजरीच्या कापण्या बनवण्यासाठी मी 3 वाट्या बाजरीचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्ही 2 वाट्या बाजरीचं आणि 2 वाट्या गव्हाचं असं सुद्धा घेऊ शकता। आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता त्यात मी 1 छोटा चमचा सुंठ पावडर आणि 1 छोटी वाटी बडीशोप हलकी भाजून याची व्यवस्थित अशी पावडर तयार करून घेतली, थोडीशी साखर घालून। तर 1 छोटी वाटी बडीशोपची पावडर घातली आहे मी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातले। कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातलं की पदार्थाची चव वाढते, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। जर तुम्हाला तीळ घालायचे असतील तर तुम्ही या स्टेजला पांढरे तीळ यूज करू शकता। आता आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 पाव वाटी तूप गरम करून घ्यायचं आहे। अगदी कडकडीत तूप गरम करायचं आहे। अगदी कडकडीत तुपाचं मोहन आपल्या पिठाला द्यायचं आहे आपण। त्याच्यामुळे काय होतं, कापण्या गार झाल्यानंतर मऊ पडत नाहीत। त्याच्यामुळे अगदी कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तर मी तर आधी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पिठाला मोहन लावून घेते। तर हाताने सुद्धा व्यवस्थित पूर्ण पिठाला मोहन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्या व्यवस्थित अशा खुसखुशीत होतील। तर पिठाचा एक गोळा तयार करायचा आहे, हातात असं दाबून बघायचं आहे। जर गोळा तयार झाला आणि आपोआप त्याचा जर गोळा नाही फुटला तर समजून जायचं की आपल्या पिठाला व्यवस्थित असं मोहन लागलेलं आहे। तर मी इथं हातात एक गोळा घेऊन बघितला तर आपला गोळा नाही फुटत आहे। तर आपल्या पिठाला व्यवस्थित असं मोहन लागलेलं आहे। आता आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1.25 वाटी गूळ घ्यायचा आहे। तर गूळ सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडासा कमी जास्त करू शकता। जर तुम्ही गूळ थोडासा जास्त घेतला तर खूप जास्त कापण्या गोड सुद्धा होतील आणि तळताना सुद्धा लगेच लाल होतील, खूप लालसर कलर आपल्या कापण्याने येऊन जाईल। तर 1.25 वाटी गूळ अगदी योग्य आहे। इतक्या गुळाने आपल्या कापण्या व्यवस्थित अशा गोड सुद्धा होतात आणि कलर सुद्धा छान येतो। तर मी गुळाचं असं पाणी तयार करून घेतलं आहे, ते चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय आपल्या गुळामध्ये कचरं काय असेल ते निघून जाईल। आणि थोडं थोडं करून व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर जितकं मी गुळात पाणी घातलं होतं तर त्या पाण्यात माझं व्यवस्थित असं पीठ भिजवल्या गेलं। तर थोडं थोडं जर तुम्ही तेवढ्या पाण्यात जर तुमचं पीठ नाही भिजलं तर थोडंसं दुसरं पाणीसुद्धा तुम्ही यूज करू शकता। तर मी पीठ इथं भिजवून ठेवलं आहे, थोडंसं घट्टच पीठ भिजवायचं आहे, चपातीपेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे। आणि आपण पुरीला जसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं मऊ आपल्याला पीठ आपलं घ्यायचं आहे। तर आपण पीठ 15 ते 20 मिनिटासाठी मुरायला ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्यांना व्यवस्थित असा टेस्ट येईल आणि बाजरीचं पीठ मुरल्यानंतर व्यवस्थित असं आपलं पीठ लाटल्यासुद्धा जाईल। तर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे मी थोडासा पाण्याचा हात लावून त्याला सॉफ्ट करून घेते। तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ सॉफ्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्या आपल्याला व्यवस्थित अशा लाटता येतील आणि कापतासुद्धा येतील। तर थोडंसं पाणी लावून पीठ आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे। तर आपलं पीठ मऊ मस्त झालेलं आहे। आता आपण कापण्या लाटायला घेऊया। तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण गोळा घेऊ पिठाचा तेव्हा प्रत्येक वेळेस पीठ आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्या काठांनी चिरणार नाही, अजिबात लाटताना त्रास होणार नाही। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण पीठ व्यवस्थित असं मळूनच घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडंसं तुपात, तेलात किंवा पिठात तुम्हाला आवडेल तसं तेल, पीठ किंवा तूप लावून लाटून घेऊ शकता।
तर मी तर पीठ घेतले गव्हाचं पीठ लावून व्यवस्थित अशी आपली चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तेल वगैरे घेतलं तर मग पोळपाटापासून कापण्या निघायला थोडासा त्रास होतो, म्हणून मी इथं पीठ घेतलं आहे आणि पिठाच्या साहाय्याने अगदी चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. तर मी जे रेषांचं लाटणं नाही आहे, म्हणजे विदाऊट रेषांचं लाटणं, त्याने व्यवस्थित अशा कापण्या आपल्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी जितका गोळा घेतला होता त्या तितकी चपाती अशी झाली आहे, चपातीपेक्षा थोडीशी मोठी. तर शंकरपाळ्याची जी कापणी असते गोल, त्याने सुद्धा तुम्ही ह्या कापण्या कापून घेऊ शकता. चाकूने थोडासा पीठ लावल्यामुळे काय होते, थोडासा त्रास होतो. तर तुम्ही शंकरपाळ्यांची जी कापणी असते त्याने ह्या कापण्या व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आहे. तर चौकोनी डायमंड शेपमध्ये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कापण्या कापून घेऊ शकता. तर मी इथं डायमंड शेपमध्ये कापण्या कापून घेते आहे, कारण ते दिसायला पण खूप छान दिसतात, म्हणून मी इथं डायमंड शेपमध्ये अशा कापण्या कापून घेते आहे. तर ह्याचप्रमाणे मी सर्व पिठाचे चपाती लाटून अशा कापण्या कापून घेतलेल्या आहे. आणि कापण्या ठेवताना सुद्धा व्यवस्थित ठेवायच्या आहे. जर तुम्ही एकावर एक ठेवल्या तर त्या चिटकू शकतात आणि मग तुम्हाला परत त्या लाटाव्या लागतील. त्याच्यामुळे ठेवताना सुद्धा सुटसुटीत ठेवायच्या आहे. तर तुम्ही एखाद्या न्यूजपेपरवर सुद्धा ठेवू शकता, म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत ठेवता येतील तुम्हाला. तर तेल मध्यम गरम करायचं आहे, खूप जास्तसुद्धा गरम करायचं नाही आहे, कारण गुळाचं प्रमाण असल्यामुळे काय होतं, गरम जर तेल असेल खूप जास्त तर मग लगेच आपल्या कापण्या लालसर होऊ शकतात. त्याच्यामुळे मध्यम तेल गरम ठेवायचं आहे आणि कापण्या टाकताना सुद्धा थोड्या थोड्या टाकायच्या आहे, कारण बाजरीचं पीठ तेलात गेल्यानंतर काय होतं, मऊ पडतं. त्याच्यामुळे कापण्या व्यवस्थित आपल्याला हळूहळू सोडून घ्यायच्या आहे. आणि जोपर्यंत कापण्यांना व्यवस्थित बाइंडिंग बसत नाही तोपर्यंत चमचा कापण्यांना लावायचा नाही आहे, नाहीतर मग आपल्या कापण्या सर्व तुटू शकतात. तर मी इथं कापण्या व्यवस्थित तळून घेते आहे. आपण जितकं तेल घातलं आहे त्या अंदाजानुसारच कापण्या सोडायच्या आहे. खूप जास्त जरी घातल्या तुम्ही तर त्या तेलकट होऊ शकतात, त्याच्यामुळे प्रमाणातच आपल्या कापण्या तेलात घालायच्या आहे. आणि मध्यमच गॅस ठेवायचा आहे पूर्ण कापण्या तळेपर्यंत, आणि अशा गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे, नाहीतर मग गार झाल्यानंतर त्या मऊ पडतात. तर मस्त क्रिस्पी ब्राऊन रंग येईपर्यंत मी आपल्या कापण्या तळून घ्यायच्या आहे. त्या बाजरीच्या असल्यामुळे त्यांना व्यवस्थित असा ब्राऊन कलर येतो. गव्हाच्या पिठाच्या जर आपण केल्या तर त्या तळायला थोडासा वेळ लागतो. चला तर मग आपण सर्व कापण्या अशाच तळून घ्यायच्या आहे. तर मी दुसरीसुद्धा बॅच व्यवस्थित तळून घेतली आहे. तर याच पद्धतीने मी सर्व कापण्या आपल्या तळून घेतल्या आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर आपल्या मस्त अशा बाजरीच्या कापण्या तयार झालेल्या आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा